नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते इडली आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य ही 1 वाटी उडदाची डाळ आहे। त्याच्यामध्ये हे पाव चमचा मी मेथीदाणे टाकलेले आहेत। याच्याने मी मोजून घेतलेलं आहे। हे तांदूळ 3 वाटी आहेत, म्हणजे एकास 3 असं प्रमाण मी इडलीच्या पिठासाठी घेतलेलं आहे। आता ही डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून 4-5 पाण्याने ते 7-8 तास भिजत ठेवणार आहे। हे सकाळी भिजत घातलेले इडलीचे तांदूळ आणि उडदाची डाळ, त्याच्यात पाव चमचा मेथीदाणे आणि हे आत्ता मी धुवून अर्धा तास आधी हे भिजवलेले 1 मुठभर पोहे आहेत। थोडं गरम पाणी। आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। आता ह्याच्यात मी थोडे थोडे हे तांदूळ घालून वाटून घेते। थोडंसं गरम पाणी। आता इडली चटणी आपण तयार करत आहे। तर हे इडलीचं पीठ आहे, हे 12 तास भिजलेलं आहे, छान फुगलेलं पण आहे। त्याच्यात मी 1 चमचाभर मीठ टाकून हे असं बॅटर तयार झालेलं आहे। ही चटणी आहे। 1 वाटी ओलं खोबरं, 2 भाजलेल्या चण्याची डाळ 2 चमचे, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, आमचूर पावडर, मीठ हे सर्व घेऊन वाटून वरून मी राईची फोडणी दिलेली आहे। तर आता सांबरसाठी लागणारं साहित्य, तर ही डाळ आहे 1 वाटी, त्याच्यात मी 1 मोठा कांदा आणि 1 मोठा टोमॅटो घेऊन ही डाळ मी शिजवलेली आहे। हे सांबर मसाला आहे, हे 2 चमचे तिखट मसाला आहे, अर्धा चमचा हळद आहे, अर्धा चमचा मीठ आहे, ही कढीपत्त्याची पानं, 1 मिरची, कोथिंबीर बारीक चिरलेली, राई अर्धा चमचा जिरा आणि पाव चमचा मेथीदाणे, हे आहे चिंचेचा कोळ, हे तेल आहे आणि शेवग्याची शेंग आणि लाल भोपळा आहे। तर आता मी सांबार स्टार्ट करत आहे। तोप गरम झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये हे तेल ओतत आहे। गॅस बारीकच ठेवा। आता त्यात मी टाकत आहे राई, जिरं, मेथी। तर त्याच्यात मी 1 हिरवी मिरची पण टाकत आहे, कढीपत्त्याची 10-12 पानं, तर मी त्यात टाकत आहे शेवग्याची शेंग आणि लाल भोपळा। तो छान मी परतून घेते। चांगला 2-3 मिनिटं भोपळा आणि शेवग्याची शेंग परतून घ्या। आता त्याच्यात मी टाकत आहे चिंचेचा कोळ, आता गॅस थोडा फास्ट करा। आता आपण त्यात टाकणार आहोत 2 चमचे तिखट मसाला आणि पाव चमचा हळद। आता मी त्यात टाकते गरम पाणी।
1.5 वाटी मी गरम पाणी टाकलेलं आहे. आता त्या सर्वामध्ये हे 10 मिनटं शेवग्याची शेंग आणि लाल भोपळा शिजून घ्यायचा आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. तर आता आपण भेटूया 10 मिनटानंतर. 10-15 मिनटात हा भोपळा छान शिजलेला आहे. आता मी त्यात टाकते ही शिजलेली डाळ. त्याच्यात मी हे गरम पाणी ओतत आहे. तर त्याच्यात मी हे सांबर मसाला घालत आहे. आता आपण त्यात टाकूया मीठ. आणि एक उकळी आल्यावर आपण त्यात टाकणार आहोत कोथिंबीर. सांबाराला छान उकळी आलेली आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत कोथिंबीर, ही बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण तयार करूया इडली. त्या भांड्याला, इडली पात्राला मी मस्त तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी हे इडली पात्रात हे बॅटर टाकत आहे. आता आपण ह्या इडली पात्रात पाणी तापत ठेवलेलं आहे. तर मी एक एक इडली पात्र त्याच्यात ठेवत आहे. फास्ट गॅसवर मी ह्या इडल्या 10-12 मिनटं उकडत ठेवत आहे. आता आपण भेटू 10-12 मिनटानंतर. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.